नो हे बघा, जास्त असणं महत्वाचं नाही, मन मोठं असणं महत्वाचं आहे. बघू शकता खरंच एवढेशे फटाके, आणि त्यातले पण ते म्हणतात की भाऊ तुम्ही पण घ्या फटाके आमच्यामधून फोडायले. हे खरं एक मनाची खुशी असते हो. ते खरं भाई आप ये फटाका हमारे लिए वहाँ पे फोड़ दो बस, ठीक है. माचिस नहीं के बा मंदिर पे रुके थे तो भाई लोग, कल रात को हम इस मंदिर पे रुके थे. यहाँ पे हम नहा लिए और अभी निकल रहे आगे के रास्ते के लिए. तो नेपालगंज यहाँ से कुछ मतलब 128 किलोमीटर है. तो आज मतलब लगभग नेपाल के बॉर्डर पे हम लोग पहुँच जाएंगे, ठीक है. चलो ऐसा कुछ रास्ता और निकल रहे हम लोग. तो भाई लोग अभी हम वहाँ से नहा के निकल चुके हैं. गणेश भाई ठंड बज रही है क्या? ठंडी नहाने से पहले ठंडी लगती थी, लेकिन अभी ठंड नहीं लग रही. अभी ठंडी पड़नी चालू हो गई अभी भाई. अभी ये जो स्मोक गिर रहा है ना, ये देखो अबे हाथ जो आगे आपको दिखाई दे रहा होगा, ये जो गिर रहा है ना, इसकी वजह से थोड़ी थोड़ी ऐसी महसूस हो रही है कि ठंड लग रही है. अभी वहाँ से नहा चुके हैं और पानी भी बहुत मतलब ठंडा ठंडा था. तो एक जगह भी रुकेंगे, मस्त कड़क चाय पियेंगे. और आज हम नेपाल मतलब भारत की बाउंड्री, जो मैं फर्स्ट टाइम ज़िंदगी में फर्स्ट टाइम कभी भारत छोड़ रहा हूँ भाई. मतलब छोड़ नहीं रहा हूँ, वापस आऊँगा, पर छोड़ के दूसरी देश जा रहा हूँ. हालांकि वो अपना नज़दीकी देश है नेपाल, वैसे कुछ बात नहीं, ज़्यादा दूर भी नहीं है, हमारा पड़ोसी देश है. हमारा पड़ोसी देश है वो. पर बात ऐसी है कि फर्स्ट टाइम जा रहा हूँ, ये बोल रहा हूँ मैं. क्योंकि जिस लड़के ने, एक मिडिल क्लास लड़के ने महाराष्ट्र कभी छोड़ने का ये नहीं देखा था, बस सपने थे बड़े बड़े, और आज मैं भारत छोड़ के नेपाल जा रहा हूँ. बहुत अच्छा लग रहा है. तो चलो नेपालगंज आज 130 किलोमीटर कवर करने वाले भाई लोग हम लोग. आराम से निकल जाएगा. इसलिए सुबह सुबह निकले थोड़ी जल्दी. और एक मेन बात कि ये जो अपनी साइकिल है ना मेरी, इसने अभी तक 16 राज्य पार किए. इस 6 महीनों में 16 राज्य पार किए साइकिल है. अरे चाय की दुकान है, बघू शकता चहाचं दुकान आहे. ते चहा पिऊ आपण गरम गरम, मस्त गरम गरम चाय पियेंगे. नेपाळमध्ये आपल्याला काही भेटणार नाही जेवण खाऊन करायला, त्यासाठी आम्ही पातेलं घ्यायचा विचार केला, पण याला ठेवायचं कुठं तो सगळ्यात मेन मोठा मुद्दा. दादा तुम्ही हेल्मेट नसतं घेत तर मला वाटतं तुमच्या डोक्यावर ठेवलं तरी चाललं असतं. तर त्याला याला दाबून दुबून कुठली तरी ॲडजस्टमेंट करू, कारण की तिकडे लय वाईट अवस्था आहे. मी कालच एक व्हिडिओ बघितला आमच्या मित्राचा. ठीक आहे, घेऊ याला सध्याचं इथं अटकून देऊ. 2 मिनिटं. हां हे बघा चालते ना. चला पुढे जाऊन ठेवू. आणि हे आम्हाला 200 किती 170ला 180 ला घेतलं. हा 180 ला. तर म्हणजे आम्ही कधी किती दिवस राहू, जिवंत राहू की नाही राहू हे माहित नाही आम्हाला. साखर अर्धा किलो ठेवू. तेच ना, आणि ते पण ब्लॅक टी मित्रांनो, कारण की दूध तर काही नाही. हा ते पण सकाळी सकाळी इंधन आणा, जमा करा, काळ्या पहा इकून तिकून, लायटर घ्या, पेटवा, माचीच्या काळ्या ठेवा, लय तिथं आता. इथले ब्लॉक बघा तुम्ही, इथले ब्लॉक खरंच लय भारी राहतील याच्या पुढे रास्ता. हम लोग यहाँ पे रुके अभी. मतलब मेरा जो पावर बैंक है वो पावर बैंक चार्जिंग पे लगाया है अंदर, और थोड़ी देर आराम करते फिर निकलते हैं. अभी हम यहाँ पे रुके थे, फ़ोन चार्जिंग कर लिया और थोड़ा खाना भी खा लिया, और अभी निकलते हैं यहाँ से. तो मेरे मोबाइल में चार्जिंग भी नहीं थी और पावर बैंक भी डेड था, क्योंकि कल शाम जहाँ पे रुके थे वहाँ पे हमने चार्जिंग लगाने के लिए कुछ ऑप्शन ही नहीं था. इसके गणेश भाऊ सांडले मित्रांनो मला. मी म्हणलंय गणेश भाऊ आरामात, गणेश भाऊ म्हणले की माझं कंट्रोल नाही सायकल. कॅमेरा चालू असताना अजून भावनो या किनारनं सायकल चालवलं. मी बोललो की गणेश भाऊ पाय जा, गणेश भाऊ पाय. नाही माझं लाईक कंट्रोल आहे माझ्या सायकलवरती. आधी घसरलं तिथलं चक्कर लावलं भावनो. निभार लागलं असतं चक्कर जोरात पडले. ऊस लाने के लिए गन्ना जाओ. गणेश भाई चोर केला ना. भाई लोग ये देखो हमने गन्ना लाया खेत से और गन्ना खा रहे हैं. भाई खेत आपका है नहीं क्या? गांव का है. गांव का है. हाँ, एक गन्ने से कोई कुछ नहीं बोलेगा ना. ठीक है ठीक है.
तर चला मित्रांनो ऊस खातो आणि जातो. आता आम्ही इथं नाश्ता करायला थांबलो आहे, बघू शकता जागा आहे. आणि इथून नेपाळगंज कमी जास्त काहीतरी 70 ते 80 किलोमीटर आहे समोर. आणि समोर काही भेटते की नाही भेटत काय माहिती, त्याच्याने इथं नाश्ता करून घेतो. ठीक आहे, बघू. तो भाई लोग ये देखो यहाँ के पकौड़े ऐसे होते हैं. ये देखो पकौड़े भाई देखो. और हमारे महाराष्ट्र में अलग होती है, यहाँ के अलग होती है. आपण भजी म्हणतो ना त्याला ती. मस्त लागू राहिले, पण यात कांदे बी नाही, मिरची बी नाही. आपल्याकडे कांदा मिरची ते म्हणतात की तुमची रील आम्ही बघितली म्हणतात. आणि म्हणतो भाई आप क्या बोले, कौन सा नाम से रील आई, क्या बोले, किस नाम से आपकी आईडी ऐसी बोला भाई. वो अलग ही लैंग्वेज में बोले किस नाम से आपकी रील आई कि आपका नाम सर्च की. अलग ही लैंग्वेज है भाई आपकी. किस रास्ते से लेके आए. अरे आराम से निकल जाएगी भाई, क्यों नहीं निकल सकती. भाई नेपाल का किती यायचं रोड जातो ना. भाई देखो ये ऐसे साइकिल लेके जा रहे हैं भाई, जाएगी नहीं जाएगी. आराम से निकालो, आराम से जाए. भाई अपनी तो इजीली निकल गई. चलो अभी ऐसा रास्ता है. तो इस बैंक से हमने इंडियन करेंसी निकाल ली है भाई लोग. और मतलब आगे चल के हमें जो मतलब अपने एज चेंज करना पड़ेगा, उस हिसाब से पैसे लिए है. क्योंकि आगे जाके हमें बैंक मिले या ना मिले, मतलब ATM मिले या ना मिले, इसकी वजह से पहले से यही से लिए. तो चलो अभी जाते हैं सीधा नेपालगंज. आ गया हमें पकड़ने के लिए. एक काम करो बस हमारे लिए एक फटाका यहाँ पे फोड़ दो, ठीक है. बीमा कहाँ है रे? कितने अच्छे लोग मिल रहे यार रास्ते में. देख सच में यार छोटे छोटे बच्चे हमको पटाखे दे रहे हैं भाई, मतलब दिल पूरा खुश हो गया भाई मेरा तो. नहीं भाई आप भी फोड़ दो बस यहाँ पे जा हमारे लिए, ठीक है. ला फोड़ दे. जाएगा ना बे हाथ गोला देना यार. एक हाथ गोला वो क्या क्या है आपके पास. आपके यहाँ पे बहुत अलग अलग पटाखे मिलते हैं. भावनो हे बघा, जास्त असणं महत्वाचं नाही, मन मोठं असणं महत्वाचं आहे. बघू शकता खरंच एवढेशे फटाके, आणि त्यातले पण ते म्हणतात की भाऊ तुम्ही पण घ्या फटाके आमच्यामधून फोडायले. हे खरं एक मनाची खुशी असते हो ते खरं. भाई आप भी एक फटाका हमारे लिए वहाँ पे फोड़ दो बस, ठीक है. माचिस है माचिस माचिस नहीं के बा. मैं फोड़ूंगा इसको पकड़. हाँ कोई बात नहीं, आप फोड़. वो तो मेरे को मालूम टेंशन. एक मिनिट हा. भाई माचिस से भावना बघू शकता. तुम्हाला का आम्ही बिहारी मधून बाहेर निघलो. नेपाळच्या बॉर्डरच्या थोडं फक्त 60 किलोमीटर पाठीमागे आम्हाला ही 2 लहान लेकरं दिसली आणि ह्यांनी आम्हाला लॉंग्या फटाके दिली बघा. आपल्या गावात का नसतो ना, पण लहानपणाची आठवण ही उडवतो. या नक्कीच तुम्ही इसला उडवलं असतील तर मी उडवतो आता. ही बघा मला घरची हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी भाऊ. तर मसा गेला हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी बाई. पण मन मोठं असणं महत्वाचं आहे ना, की तुमचं फटाके किती आहे किंवा तुम्ही केवढे आहे. भाई हमें पकड़ने के लिए बहुत तेज भागना पड़ा. हाँ बहुत तेज आना है, पैर दर्द करने लगा. हाँ ठीक है भाई. खरीद कर रहे थे, मैं खरीदू भी नहीं किया. हाँ हम लोग चल दिए आपके लिए. अरे हम लोग यार सामान और लेने जा रहे हैं. हाँ क्या. इसमें क्या है भाई, इसमें क्या है? इसमें लड्डू. और यहाँ पे हमने रुकने के लिए परमिशन ली थी, और यहाँ पे टेंट भी लगाया था. देखो
पर टेंट लगाया, वो बोले कि आप कोई बात नहीं, आप अंदर ही सो जाओ, क्योंकि इधर मतलब आपको कुछ लोग परेशान भी करेंगे इसकी वजह से। तो उन्होंने हमें अंदर साइकिल लगाने की दी और अंदर सोने के लिए जगह दी। तो एक बार मैं आपको अंदर भी दिखा देता हूँ। आतमध्ये आलो आहे आणि अशी काही जागा आहे झोपायसाठी, हे बघा. आणि आम्ही नाही ना आज थोडे पैसे खर्च करून एक बोर्ड घेतलं, कारण की सगळे डिव्हाइस सेम चार्जिंग लागले पाहिजे म्हणून, कारण की खूप अडचण होत होती. तर हे लागायचं, ते नाही लागायचं, ते लागायचं, हे नाही लागायचं, पण एक बोर्ड घेतलं. गणेश भाऊ कितीला बसलं बोर्ड? 100 रुपये. 100 रुपयाला बोर्ड बसलं. ठीक आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ चांगला वाटला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि जुळे राहा आपल्या व्हिडिओसोबत, म्हणजे आपल्या चॅनलसोबत. ठीक आहे. आणि जे नेपाळचे ब्लॉग आहे ते मिस करू नका, कारण की एक महाराष्ट्रातला मुलगा सामान्य कुटुंबामधला एवढ्या दूर गेला आहे. खरंच ब्लॉग बघा तुम्ही. ठीक.